दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जळगावमधील यावल येथील महर्षी व्यास यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। महर्षी व्यास यांच्या मंदिरात डाळिंबाची खजुराची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे। महर्षी व्यास यांच्या मदतीनं गणपती बाप्पानं वेद लिहिले असल्याची अभ्यासिका सुद्धा आहे। राज्यभरातून गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिरामध्ये हजारो भाविक दाखल झाले। याच मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे, काय सांगणार? इथं 5000 वर्ष वेद व्यासांचं इथं मंदिर होतं। इथं म्हणजे लोमेश्वर ऋषींचं वास्तव्य होतं। मग लोमेश्वर ऋषींना तर विष्णू यज्ञ करायचं होतं। मग त्याच्याकरता व्यासांना आमंत्रित केलं होतं। मग व्यास आले, त्यांनी इथं विष्णू यज्ञ केलं। यज्ञ झाल्याच्या टायमाला देवदेवता पण आलेले होते, म्हणजे मोठा विष्णू याग झालेला होता। त्या टायमात देवदेवता आलेली होती, म्हणून ह्या देवदेवतेच्या प्रतिमा स्थापन झालेली आहे श्रीराम मंदिरामध्ये। जिथं ऋषीमुनींचं वास्तव्य असतं तिथं रामाचं वास्तव्य असतं। आणि मग त्यांना वाटलं की आता पुढे कलियुग येत आहे, मग कलियुगामध्ये भक्ती मार्ग व्हायला पाहिजे आणि कलियुगाचा नाश व्हायला पाहिजे। यासाठी मग त्यांनी महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली। मग त्यांनी गणेशजीला आव्हान केलं। मग गणेशजीची अट होती की माझं लेखणी काम बंद व्हायला पाहिजे, सतत चालू असायला पाहिजे। मग व्यासांनी सांगितलं की बा आपण फक्त ग्रंथ लिखाण काम करून सोडायचं नाही, मग आधी कलियुगामध्ये जे भक्तगण येतील त्यांना हे ग्रंथ समजायला पाहिजे। 1 क्विंटल डाळिंबाचं आम्ही हे केलेलं आहे, आरसन केलेलं आहे आणि खारिकांचं 21 किलोचं आम्ही आरसन केलेलं आहे आणि भाविकांची फार मोठी गर्दी असते। राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।